नमस्कार, मी अमरनाथ अंदुरे, नेचर ॲग्रोटेक, पुणे, महाराष्ट्र, इंडिया. तर माझी कंपनी बेसिकली ॲग्रिकल्चर आणि त्याच्या संदर्भात प्रोसेसिंग असेल किंवा एक्सपोर्ट असेल या संदर्भात मार्गदर्शन करते. आणि आपण गेली 2-3 वर्षापासून खजुराची झाडं इम्पोर्ट केलेली खजुराची झाडं आपण शेतकऱ्यांना पुरवत आहोत. आणि माझ्या कंपनीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भारतातून पहिल्यांदा जिवंत गांडुळाची निर्यात केलेली आहे. त्यामुळे गल्फ देशातील म्हणजे ओमान, दुबई, सौदी अशा बऱ्याचशा देशामध्ये माझे कस्टमर बेस आहे आणि बऱ्याचशा वेळा व्हिजिटही होते. तर ही झाडं तिथलीच आहेत. आणि ही टिश्यू कल्चरची जी टेक्निक आहे ती अजून आपल्या भारतात नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही झाडं इम्पोर्ट करावी लागतात. आणि यातून एकरी जवळजवळ 15 ते 20 लाखापर्यंत उत्पन्न येतं. तर ही झाडं आपण आमचे पाटोदा पाटोदा तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील मित्र आहेत, खर्डेकर शेठ. तर त्यांना आपण ही लागवडीसाठी रोपं दिलेली आहेत. टिश्यू कल्चर, बारही टिश्यू कल्चर जी आपल्या भारताच्या वातावरणामध्ये येते, महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देते. आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण झाडं त्यांना दिली. आणि लागवड करण्यासंदर्भात आता बरेचसे लोक म्हणजे टेलिफोनिकली गायडन्स करतात, पण आपण प्रत्यक्ष शेतावर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की खड्डे खोदण्यापासून ते त्याच्यामध्ये कुठली कुठली खतं मिक्स करायची आहेत आणि खड्डा कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय ते सर्व आपण शेतावरती येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. तर आपल्या कंपनी मार्फत थोडक्यात आपण खर्डेकर सरांना विचारू की कशा पद्धतीने आपलं हे खजूर लागवडीचं नियोजन वगैरे आपण करून दिलं. सरांनी मला खूप छान प्रकारे खजुराचे झाडं दिलेले आहेत आणि ते इम्पोर्ट केलेले झाडं आहेत. आणि त्यांनी मला वाटतं 12चे जातीचे खजुराचे झाडं दिलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा एकरी 15 ते 20 लाख रुपये किमतीचे खजुराचं उत्पन्न होऊ शकतं. आणि झाडं घेतल्याच्या नंतर मी 25 फुटावर त्याची लागवड केलेली आहे आणि खूप छान झाडं आहेत. त्यांनी सगळं व्यवस्थित मार्गदर्शन मला पण केलेलं आहे. स्वतः शेतामध्ये येऊन त्यांनी स्वतः समक्ष इथं उभं राहून कोणकोणते त्याच्यामध्ये खत किंवा बाकीच्या काही गोष्टी टाकायच्या आहेत त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं, स्वतः मार्गदर्शन केलं. आणि अशा पद्धतीने त्यांचं काम खूप छान आहे. त्यांनी खजुराचे रोपं पण छान प्रकारचे दिलेले आहेत. आणि सर त्याच्यासोबत आपलं जवळच गांडूळ खत प्रकल्प आहे. तर गांडूळ खत कशा पद्धतीने भेटलं? तुम्ही पाहिलं असेल गांडूळ खत असं बॅग उघडून. तर ते कसं वाटलं तुम्हाला गांडूळ? एकदम नॅचरल प्रकारचं गांडूळ खत आहे. सरांनी मला ते अवेलेबल करून दिलं. सरांचा खूप मोठा पॉइंट आहे इथं तालुका पाटोदा पारनेर गावामध्ये. सरांनी स्वतः त्यांचं उत्पादन असलेलं ते गांडूळ खत मला दिलं आणि ते मातीमध्ये मिक्स करून मी ते झाडाला लावून हे केलं. चालेल. तर धन्यवाद सर. इथून पुढं माझा म्हणजे मार्गदर्शन राहिलं तुम्हाला की कशा पद्धतीने झाडाची थोडी काळजी घ्यायची. त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू म्हणजे प्रोग्रेस करून आपलं 3 वर्षानंतर उत्पादन चालू होईल. आणि तिथपर्यंत आपलं तुम्हाला एक आपली मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये अशा तिन्ही प्रकारची गाईडलाईन जी आहे PDF ती मी तुम्हाला फॉरवर्ड करेल. त्याच्या पद्धतीने तुम्ही खतं कुठली कुठली फवारणी खतं वगैरे काय लागतात थोडीफार, तर त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करून पुढील सुरुवात करावी. चालेल. धन्यवाद.